जय शिवराय. रॉयल जिम पलूसमधील महिला भगिनींना वासोट्यासाठी ट्रेकिंगला घेऊन निघालेलो होतो. त्यावेळी ट्रॅव्हलिंगच्या वेळी व्हिडिओ बनवला. काही जण झोपलेल्या होत्या, काही जाग्या होत्या, काही गप्पा मारत होत्या. आदल्या दिवशी मुक्काम होता. त्या ठिकाणी पोहोचलो. तेथील सर्व निसर्गरम्य वातावरण पाहिलं. त्या ठिकाणी राहण्याची सोय होती, स्विमिंग पूलची पण सोय होती. आम्ही ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी सायंकाळची वेळ झालेली होती. तेथील वातावरण खूप छान असं झालेलं होतं. या ठिकाणी संपूर्णपणे रेंज गेलेली होती, त्यामुळे सर्वजण शांत आणि रिलॅक्स झालेले होते आणि त्या ठिकाणी फोटोशूट आणि व्हिडिओ काढणे हेच चालू होते. मग सर्वजण निवांत झाल्यानंतर एकत्रपणे बसलो आणि नंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. ज्यांच्याकडे गाणी म्हणण्याची कला होती किंवा काही जोक सांगण्याची कला होती ते सर्वजण तिथे त्या ठिकाणी बसून त्यांनी सुरू केले. यानंतर डॉक्टर संगीता देशमुख मॅडम आणि डॉक्टर माधवी जाधव मॅडम या दोघींनी ही गाणी सर्वांना म्हणून दाखविली आणि त्यांच्यासोबतच इतर महिला सभासदांनाही कलागुणांना वाव देण्यात आला. राहण्यासाठी टेंटची पण सोय होती आणि रूम्स पण होत्या. मग काय टेंटमधील फोटोशूट आणि व्हिडिओ शूट चालू झाले की सर्वांच्यासाठी टेंटमधील हा नवीन एकचा अनुभव होता आणि बऱ्यापैकी थंडीही वाजत होते. त्यामुळे टेंटमधील वातावरण कसे असेल हे कोणालाच माहीत नव्हते. तरी नवीन ही उत्सुकता होती. प्रत्येकासाठी स्वतंत्र असे टेंट हवे होते आणि त्याची सोय पण केलेली होती. सोबतच झोपाळा पण होता, त्यावरती सुद्धा काहींनी आस्वाद घेतला. नंतर चालू झाली संगीत खुर्ची. सर्व महिला सभासदांनी भाग घेतला आणि संगीत खुर्चीचा आनंद घेतला. या ठिकाणी कोणाच्याही मोबाईलला रेंज नसल्यामुळे मनसोक्त त्यांना खेळता आले. आता सर्वात महत्त्वाचा इव्हेंटमध्ये जेवणाचा. आधी पोटाचं पाहायला पाहिजे. मग काय काही जण बाहेर बसले, त्यांना शाकाहारी मांसाहारी दोन्हीचीही सोय होती. काही जण आतल्या हॉटेलमध्ये सोय केलेली होती, तिथे बसले होते. बऱ्यापैकी आतमध्ये शाकाहारीच बसलेले होते. जेवण झाल्यानंतर कॅम्प फायरचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अशा पद्धतीचा आदला दिवस आमचा पार पडला. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आम्ही 7:30 वाजता नदीच्या किनारी येऊन थांबलो. आता आमचा तास दीड तास बोटिंगमध्ये प्रवास होणार होता. एक बोट येऊन थांबली होती, दुसऱ्या बोटची वाट पाहत होतो. दोन्ही बोट आल्यानंतर आमचा आता वासोट्याच्या दिशेने आमचा प्रवास बोटिंगच्याद्वारे सुरू झाला. काही जणांच्यासाठी बोटिंगचा प्रवाससुद्धा नवीनच होता आणि काही जण ठराविक जणच अनुभवी होते. त्यामुळे हा आनंदसुद्धा सर्वांसाठी खूप चांगला होता. एकदाच बोटमधून उतरलो आणि वासोट्याच्या दिशेने निघालो. आता आम्ही वासोट्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. आता इथून पुढचा प्रवास सुरू होईल. सर्व कागदपत्रांची तयारी झाल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आणि हा प्रवास आमचा सुरू झाला. अशा पद्धतीने सुरुवातीला सर्व उत्साही होते. हळूहळू चांगला जोश होता. सुरुवात करताना सर्व महिला भगिनी आमच्या उत्साही आणि आनंदी होत्या. संपूर्णपणे जंगल असल्यामुळे सर्वांना फोटोशूट आणि व्हिडिओ काढायला आवडत होते. परंतु जसजसा प्रवास वाढेल तसतसं अंतर किती आहे, अजून किती जायचं आहे याची सर्वांना उत्सुकता लागू लागली. माझ्या पाठोपाठ आमचे गाईड होते, ते ग्रामीण भागातीलच होते. अशा पद्धतीने हा आमचा प्रवास चालू होता. काही जण माझ्या पुढे असायचे, काही जण पाठीमागे राहायचे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही हळूहळू निघालेलो होतो. परंतु प्रवास करताना खूप मजा येत होती, कारण हा प्रवास आपल्या स्वतःच्या पायावरती चालू होता. आणि सर्वात चांगली माहिती किंवा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी मोबाईलला कोणाच्याही रेंजच येत नव्हती. चालतोय तरी पण काही जंगल कमी होत नव्हतं आणि संपतही नव्हतं. आणि हळूहळू आता आम्ही बाहेर पडू लागलो होतो. एकदाचं जंगल पार करून आम्ही वरती आलो. जंगल संपल्याचा आनंद सर्वांना खूप झालेला होता, कारण एकदाच आम्ही वासोटा किल्ल्यावरती पोहोचलो होतो. वरती पोहोचल्या अगोदर जेवणावरती ताव मारला. मातीमध्ये खाली बसून जेवण्याची काय चवच वेगळी होती. सर्वांनी पोट भरून जेवण केले. आणि हे जर तुम्हाला स्वतःला अनुभवायचं असेल तर व्हिडिओ पाहून काहीही अनुभवता येणार नाही. त्यासाठी स्वतः ट्रेकिंगसाठी यावंच लागेल आणि एक वेळ तरी वासोटा किल्ला अवश्य करा आणि त्याची ऊर्जा, त्यातील मजा सर्व अनुभवा. या ठिकाणी पोचल्यानंतर जो आत्मविश्वास, आनंद आणि जी ऊर्जा मिळते तो स्वतःलाच अनुभवावा लागतो. वरती बसून जो काही अनुभव आहे तो कुणालाही शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवावाच लागतो. तर तुम्ही एक वेळ अवश्य वासोटा किल्ला करा आणि अनुभवा. आमच्यासोबत आलेले गाईड आम्हाला बाबू कड्याची माहिती सांगत होते. या कड्याची माहिती सांगताना प्रत्येकाच्या अंगावरती काटे येत होते. तुम्ही जरूर पहा आणि ऐका. एकदाचा किल्ला पूर्ण करून आम्ही आमच्या निवासी ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी नाश्ता केला.
नाश्ता करून आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचे होते, कारण घराची आता उत्सुकता लागलेली होती. सर्वांनी पोट भरून नाश्ता केला. आम्ही ज्या ठिकाणी आपटी या गावामध्ये राहिलो होतो तेथील आम्हाला त्या लोकांनी खूप चांगले सहकार्य केले. खूप चांगले जेवण, नाश्ता याची सोय केली. वासोट्याची तसेच तेथील परिसराची खूप छानपणे माहिती सांगितली. त्यामुळे त्यांचेही आभार. धन्यवाद.